काय झालं? पुढं एक मिनिट हलकं रिलीज कर. बस. काय बरं काय फील होतं? हात उचला आता. कसं हात खाली. हात उचला. दोन हात उचला वरती उचला. किती रिलीज झालं? दिलं बस. दिलं पुढं. पुढे इथं आहे ना? थोडं जवळ घे मोबाईल. सोडा रे. काय होतंय? बघ इकडे असं इकडे 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 पहिल्यापेक्षा उचला. किती किती मोकळं होऊ राहिलं? बऱ्यापैकी मोकळं होऊ राहिलं. उचला. हे बघा असं कमरेतून जर शिरा काढल्या तर तुमचं शोल्डर शोधून बऱ्यापैकी कमी होतो. कारण आपण या प्रकारे कमरेतून आणि जांघेतून शिरा मोकळा केल्याशिवाय रक्तपुरवठा सुरळीत होत नाही आणि पोटाची पचनक्रिया पित्त दाटलेलं असतं. BL40 BL36 या पॉईंटला ट्रीटमेंट दिल्याशिवाय शोल्डर फ्रोझन बरं का होत नाही. आणि 38 जो आहे GB30 त्याला पण ट्रीटमेंट द्यायचं. बऱ्यापैकी पेशंट रिलीफ होईल. आता हलकं वाटतंय का? थोडं उचला. पहिल्यापेक्षा त्रास कमी झालाय का? थोडा म्हणजे हात वरती होऊ लागला. वरती होऊ लागला. उठून बसा. बघा पहिल्यापेक्षा बघा बऱ्यापैकी ताकद येईल. उचला. रिलॅक्स. हात आता वरती होऊ लागले. उडाले का? हो पहिले हो बराच फरक पडलेला आहे. शक्ती हा होत नव्हता. ठीक बंद करूया.